आपल्या महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील एकमेव असे शिवलिंग मंदिर ज्याच्या समोर नंदी नाही। कारण जेव्हा राजा दक्षची मुलगी सती हिचा विवाह महादेव स्मशानवासी यांच्या सोबत झाला तेव्हापासून ते त्यांची घृणा करत होते। दक्ष यांनी एक दिवशी यज्ञाला सर्व देवांना आमंत्रित केले होते, फक्त महादेवांना सोडून। पण सती स्वतः तिथे गेली आणि हे बघून राजा दक्ष यांनी महादेवांचा घोर अपमान केला आणि हा अपमान सहन न झाल्यामुळे सतीने स्वतः यज्ञाच्या कुंडामध्ये स्वतःचं दहन केलं। आणि जेव्हा ही गोष्ट महादेवांना कळाली तेव्हा त्यांचे दुःख हे क्रोधात बदलले आणि त्यांच्या एका जटामधून वीरभद्रला बनवलं आणि त्याला दक्षच्या यज्ञाला नष्ट करण्याचा आदेश दिला। वीरभद्रने दक्षचे मुंडके धडापासून वेगळे करून यज्ञ पूर्ण उद्ध्वस्त केला। तरीही महादेवांचा क्रोध काही शांत झाला नाही आणि ते सतीचे शरीर घेऊन पूर्ण तांडव करू लागले। पण शेवटी संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी विष्णू भगवान यांना यावं लागलं आणि त्यांनी महादेवांना देवांच्या कर्तव्याची खरी आठवण करून दिली। आणि हा जो सर्व प्रसंग जिथे घडला ते म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिर। आणि त्यामुळेच महादेवांचा हा भयानक क्रोध बघून नंदी सुद्धा पळून गेले आणि विष्णूने त्यांना शांत केले। त्यामुळे ह्या मंदिरात शिवलिंगासमोर विष्णूंची मूर्ती आजही आहे। तर आपल्या एक गाव एक इतिहास ह्या सिरीज मधील खिद्रापूरचा हा इतिहास तुम्हाला माहित होता का? माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या एसके भावाला नक्की फॉलो करा।